इथे माझा हात भाजताच राहिला. गंमत अशी झाली, मम्मींसोबत मी व्हिडिओ कॉलवर सकाळ सकाळी बोलत होती आणि त्यांच्याकडून मला समजलं की त्यांनी तरी वडापाव, मिसळपाव आणि सूप या सगळ्यांचा बेत केलेला आहे नाश्त्यांसाठी. मग मला त्यांचं चविष्ट खाणं पाहून मला खूप खाण्याची इच्छा झाली आणि मम्मी पण म्हणाली, अगं बाहेर तरी जाऊन खा, नाही ते स्वतः तरी बनव. मग तुम्हाला माहिती आहे, तुम्ही इंटरनॅशनल स्टुडंट असाल तर एवढं सगळं तुम्ही अफोर्ड तर नाही करू शकणार आणि स्पेसिफिकली ती आपल्याला चव पण नाही भेटणार इकडे. मग मी विचार केला, चला घरातच बनवूयात. आता घरात तर मी बनवायला सुरुवात केलेली आहे, पण माझ्याकडे ते सगळं सामान पण नाहीये. जशी कोथिंबीर, मिरची हे सगळं माझ्याकडे नाहीये, कारण आम्ही डॉर्मेटरीमध्ये राहतो. मग एवढं सगळं आम्ही विकत नाही घेत. थोडंफार जे आहे आमच्याकडे त्याच्यामध्येच आम्ही जेवण बनवतो. मग माझ्याकडे इथे कांदा होता, मी कांदा चिरायला घेतला आणि ना बटाटे उकडवलीस आणि हे सगळं मी कांदा आता परतून घेते आपलं स्टफिंग बनवण्यासाठी. मग कांदा तर मस्त परतून घेताना त्याच्यामध्ये झणझणीत बनवण्यासाठी मी लाल तिखट खूप जास्त टाकले, कारण मला हिरवी मिरची हवी होती, पण ते माझ्याकडे तर नाही आहे आणि मला झणझणीत खायचं होतं. मग मी लाल तिखट खूप टाकलं. आता आपण टाकतोय आपली उकडलेली बटाटे आणि मध्ये मध्ये मी मम्मींसोबत बोलतच होती की असं बनवते वगैरे. मम्मी मला सांगत होती कसं कसं तू बनवू शकते, काय काय तुझ्याकडे सामान आहे त्याच्यामध्ये. मग आपलं स्टफिंग ना रेडी झालेलं आहे आणि मी चव केली. खूप 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 छान झालं होतं. मग आता आपले हे आहेत रोलिकचे ब्रेड. तुम्हाला जर माहिती नसेल, युरोपमध्ये असे रोलिकचे ब्रेड भेटतात. मग इथे लोक त्याच्यामध्ये सॉसेस वगैरे टाकून खातात, पण मी अशीच आणलेली कारण स्वस्त भेटत होती, सेलवर होती. मग मी रोलिकमध्ये ना चीट पाडून थोडीशी जागा केली, स्टफिंग भरली. मग आता आपण इथे बटर टाकतोय आणि या ब्रेडला ना आपण थोडंसं शेकून घेऊयात, कारण क्रिस्पी बनवण्यासाठी. तुम्ही ऑइल पण टाकू शकता, ऑइलमध्ये जास्त ना क्रिस्पी होतील, पण ना मी म्हटलं ऑइल मला थोडंसं ना वाचवून ठेवायचं आहे. मग बटरचा यूज केला मी आणि बटर चांगलं परतून घेऊन त्याला शेकून घेतलं. एवढी क्रिस्पी झाली होती, तुम्हाला आवाज नाही येणार आहे, पण इथे खाताना एवढी छान आणि क्रिस्पी लागत होती ना, मी काय सांगू. जर तुमच्याकडे असं काही पाव असेल और ब्रेड असेल तर तुम्ही ना हे ट्राय करू